केला? नमस्कार. आज आम्ही या ठिकाणी शेत कोणाचं हे वचिष्ठजी यांचं हे शेत आहे. परळी तालुक्यातील बेलगाव हे गाव आहे. बेलंबा. ओके, सॉरी. तर बेलंबा या गावामध्ये आम्ही आलेलो आहे, बेलगाव केस तालुक्यामध्ये. तर या ठिकाणी आता जो आहे तो आम्ही राहुरी कृषी विद्यापीठाचं जे काही फुले स्प्रे इंडिकेटर त्याचा डेमो शेतकरी बांधवांना दाखवलेला आहे. तर डेल्टा टी संकल्पना काय आहे आणि कुठल्याही पिकाची फवारणी करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, आपल्या वातावरणाचा त्या ठिकाणी विचार केला पाहिजे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात जी काय आपण खर्च करून निविष्ठा वापरतो तर त्याचं जे आहे ते फायदा सुद्धा आपल्याला झाला पाहिजे. आता या ठिकाणी काही ठिकाणी आम्हाला पांढऱ्या माशीचा जो आहे तो प्रादुर्भाव या ठिकाणी दिसला. CHMSचे निरीक्षण आम्ही घेत होतो आणि सोबत जे आहे ते अशा पद्धतीने खरबडलेले पानं जे आहे ते शेतकरी महोदयांनी सांगितले ते का झालंय. तर हे 265चे जेवढे काही क्रॉस आहेत, जाती आहेत तेवढ्या, म्हणजे 13007 असेल, 265 असेल, 15006 आहे. तर ह्या वेगवेगळ्या जातीमध्ये जे आहे ते हे थोडंसं तापमानाचा पडलेला जो काही वाढलेला जो काही आहे तो परिणाम आणि थोडंसं खताची ह्यांची जी आहे ती भूक थोडीशी जास्त असल्या कारणानं हे पानं जे आहे ते असे होत आहेत आणि याच्यामध्ये बोरांची जी आहे ती डिफिशियन्सी दिसत आहे. तर मग डिफिशियन्सी पूर्ण करायची तर फवारणी करावी लागेल. मग फवारणी करताना योग्य वेळ काय आहे तर ह्याचा एक आम्ही डेमो या ठिकाणी दाखवला. तर आता आमचे गीते साहेब आहेत. गीते साहेब, आपण हे जे काही फुले स्प्रे इंडिकेटर बघितलं तर इथं आता हे काय सांगायले आणि काटा कुठल्या ह्याच्यावर आहे? फवारणीसाठी माफक प्रमाण योग्य. माफक प्रमाण योग्य आहे असं सांगत आहे. तर ह्याच्यावरून खाली जे काही लाईव्ह डेटा आपण घेतला तर हे काय म्हणतंय हे सांगा बरं, टक्केवारी काय तर सांगतंय. 44. हे काय आहे? आर्द्रता आहे. आणि तापमान किती म्हणताय? 34.3 आहे. तर ह्याच्यावरून तुमच्या लक्षात असेल आता तपायलंय चांगलं आहे की नाही. आणि मग ह्या सगळ्या दोन्ही गोष्टीच्या आधारे हे ना तुम्हाला काय सांगायलंय, माफक. आणि ह्याचा काटा जो स्पीडमीटरचा आहे तो कुठं आहे? पिवळ्यावर आहे. इथं किती प्रकारचे स्पीडोमीटरवर रंग आहेत? 3 प्रकारचे. एक पिवळा, एक हिरवा आणि पुन्हा लाल रंगाचा आहे. तर समजा आपण फवारणी करताना कुठल्या ह्याच्यावर घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हिरव्या ह्याच्यावर घ्यायला पाहिजे. हिरव्या ह्याच्यावर घ्यायला पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो, जसं ह्या शेतकरी बांधवांनी सगळ्यांनी ही संकल्पना समजून घेतलेली आहे आणि आता त्यांच्या मोबाईलमध्ये आम्ही हे डाउनलोड सुद्धा करून देणार आहेत. तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, आता इथून पुढे आपला खरीप हंगाम चालू होणार आहे, आपण वेगवेगळ्या फवारण्या करणार आहेत. तर अशा विपरीत परिस्थितीमध्ये किंवा जास्त तापमान असताना आणि आर्द्रता सुद्धा कमी असताना जे आहे ते आपण फवारणी करू नये असं हे सुचवतंय किंवा माफक प्रमाणात करावी हे जे काही ते सुचवतंय. तर ह्या आधारे आपण फवारणीचं जे आहे ते नियोजन करावं. सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण प्ले स्टोअरवर जाऊन हे फुले स्प्रे इंडिकेटर नावाचं जे काही ॲप्लिकेशन आहे, तुम्ही PSI जरी त्या ठिकाणी टाकलं आणि राहुरी कृषी विद्यापीठ एवढं जरी नाव टाकलं तर ते तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करता येईल. धन्यवाद.